खाली करतात डबे, त्यांना किती वेळा आम्ही अटकलं तिकडे जाताना. नाही पण ते टाका ना कचरा. आणि भाडोत्री जे प्रत्येकाच्या घरात रूममध्ये भाडोत्री आहेत ना, ते सकाळी उठले सायकलवर आले एका पिशव्यावर उडून दिले आणि बांधलेलं आहे, चौकोन बांधलेला आहे ना. आपण ग्रामपंचायतीचं आपलं हे ट्रॅक्टर होतं ते आता का झालं नाही मला माहिती नाही, पण कशी काही व्यवस्था केली तर लोक टाकणारच नाही ना. अरे पण बाहेरचे भाडोत्री टाकतात. आपण स्वतः आपलं हे काहीतरी नियोजन पाहिजे की आपली गाडी किती पोचली पाहिजे. कशाला रस्त्यावर कचरा नाही येणार ना, तो तर आपल्या गाडीमध्ये येईल. पण बिल्डर बांधतात ते लोक तिथे गार्डनसाठी जागा सोडतात. 20 फूट रोड पासून पण तिथे तुमच्या तुम्ही चिंता करू नका, नोटीस दिले होईल ते कितीतरी वर्षांनी, त्याच्यावर टेन्शन तुम्ही नका करू. त्याच्यासाठी पर्याय आहे की काहीतरी व्यवस्था करतील. अपंगासाठी मॅडम काय आहे वर्षाला काय? अपंगाची खरी रूपरेषा कशी आहे की शासनाने आता पत्र वाचलेलंच नाही ते. शासनाने आता सरसकट होणारे पण ते 50% 40% अपंग असेल तर देतात. पण त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वीपासून जे होते त्यांनाच आहे ना ते अपंग जन्मतः असतं, त्यांनाच ते अपंगाचे हे लाभ द्यायचं असतं. परंतु आपल्याकडे कसं आहे की एकाला दिला की दुसरा अपंग म्हणजे तसं म्हणत नाहीये, म्हणजे त्यांचं हे असतं की आम्हाला पण लाभ मिळाला पाहिजे. खरी भूमिका अशी आहे, शासनाचा खरा उद्देश असा आहे की अपंगाला लाभ देणं म्हणजे त्याचं काहीतरी रोजगार त्याने चालू करावा आपल्याकडे. आणि असं नाहीये की आपल्याकडे खूप मोठी रक्कम आहे, आपल्याकडे निधी देताना आपण त्यांना म्हणजे आता एवढे अपंग खातेदार जमा झालेले आहेत की 25 का 27 खाते टोटल लाभार्थी जमा झालेले आहेत. जर आपल्याकडे व्यवस्थित दिलं असतं 4-5 लाभार्थ्यांना तर व्यवस्थित त्याचं हे झालं असतं, उपजीविकेचं साधन. त्याच्या जन्मदाता अपंग कोण आहे त्याची माहिती असेल मॅडम तुमच्याकडे? आपण तसं हे करू शकत नाही. आता समोरचा लाभार्थी सांगेल माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, मला सर्टिफिकेट डॉक्टरांनी दिलंय, म्हणजे आपण पण 50% त्यांना घरपट्टीनं 50% पाणीपट्टी त्यांना माफ आहे, आपली ग्रामपंचायत करते. सांगते ना ते विषय आहे. पहिले मग ते विषय वाचून घेते. त्याच्यात तुम्ही वाचलंच आहे, उमरोईला फक्त उमरोई गावानेच ठेवलेले आहे ते. मुख्यमंत्री याच्यातून सवलत आहे निवासी स्थानिकांना, फक्त ते 1 वर्ष देते 2 वर्ष देते आणि ते पण तो शासनाचा जीआरच आहे मॅडम. 1 वर्ष 2 वर्षासाठी नाही, जीआर निघाला तर पूर्ण वर्षासाठी असतो. तसं नाही, मी तसं म्हणत नाही, माझं म्हणणं ते नाही. जे कालावधी त्या सरपंचाने आहे ते सरपंच डिसिजन घेतली, पुन्हा 5 वर्षाने तर आल्यानंतर ते सरपंचाने हे का डिसिजन घेतलं असं पण आहे. कारण त्यांच्याकडे ज्यांनी कोणी हे केलेलं आहे त्याच्याविषयी त्यांना भरपूर उत्पन्न आहे. आपल्याकडे कमी ग्राम हे आहे घरपट्टी आहे, त्यांच्याकडे भरपूर घरपट्टी झालं खातेदार असल्यामुळे त्यांनी तसं. मॅडम 24 लाखाचा गटार बनवू शकते आपली ग्रामपंचायत, काही काम नसताना. अपंगाला द्या ना 50% सवलत, आणायला तुम्ही. मी ते वाचन करते तुम्हाला सांगते. आता फक्त हा दुसरा विषय घेत आहे नाही करा, याच विषयावर डिस्कस करा, कारण की तो मुद्दा झाला म्हणून या विषयावर डिस्कस वाचन करतो. करते ना परिपत्र कारण की जन्मदाता आहेत त्यांना दिलीच पाहिजे मॅडम. सरकारचा जीआर आहे, केंद्र सरकारचा पण जीआर आहे, राज्य सरकारचा पण जीआर आहे. तुमच्याकडे जीआर पोहोचला नाही का? जिल्हा परिषद पंचायत समिती मागून घ्या ना मॅडम. एक बघा सांगते, दिव्यांगांचे सर्वेक्षण करून माहिती सादर करण्याबाबत आता आहे आम्हाला ते उपरोक्त संदर्भ विषयाने ग्रामपंचायत निहाय गाव पाड्यात असलेल्या शाळाबाह्य दिव्यांग बालकांची आम्ही माहिती घेतली आहे. तसेच त्याप्रमाणे ग्रामस्थ म्हणजे जे ग्रामस्थ आहेत त्यानुसार ग्रामस्तरावर ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. सदर पथकाने ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गाव पाड्यातील वय वर्ष 6 ते 8 वयोगटातील शाळाबाह्य दिव्यांग म्हणजे जे शाळेत नाहीये आणि त्याच्या बाह्य म्हणजे शाळेत जाणारे नाहीये असे जे मुलं असेल त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना ते पत्रात माहिती कळवायची आहे. आता जनसुविधा अंतर्गत आलेलं शासन परिपत्र नाही त्याच्यानुसार ते मुख्यमंत्रीचं आहे ना, तेच सांगत आहे. काय नाही ते आम्हाला काय त्याची एवढी वाचू नका. काय करायचं आहे ते वाचू. काय करणार त्याच्यापैकी काय करत तर काय तुम्ही केलं परिपत्र काय तेव्हाच तुम्हाला समजेल. आता प्रश्न विचारला तुम्हाला अपंगाचा, तुम्ही आता विषय बदलला. अपंग मुख्यमंत्री त्यांचं म्हणणं आहे की ते मुख्यमंत्रीच्या शासनाच्या परिपत्रकाचं आहे तेच त्याच्यानुसार काय केलं का तुम्ही आजपर्यंत हे सांगा ना.
ते परिपत्रक आता झालं काय काल मग परवा तुम्हाला आणि आपल्याकडे आता पोहोचतंय आम्हाला तुमच्या इथे आता कधी पण लेटच येते का? त्याची नोटीस लावायला पाहिजे असं की नाही, शासनाने 13 नोव्हेंबर 2025 ला हे केलं, जाहीर केलं. ते आपल्याकडे काल परवाच आहे. आता हे काही आपण अगोदर नाही ठरवू शकत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीस करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी शुल्क 1960